मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेल्या नव्या वादाच्या फोडणीच्या बातमीनं खरं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण आता स्वयंपाकघरापर्यंत कधी जाऊन पोहोचलं हे कळलंच नाही। त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली टीका आणि चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेवर आता चहूबाजूनी टीका होऊ लागलेली आहे। राजकीय वाद थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलाय। चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना जो टोला लगावला त्यावर सदानंद सुळेंनी अतिशय कठोर उत्तर दिलेलं आहे। ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला हा वाद आता सुप्रिया सुळेंच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचलाय आणि याला कारण ठरलं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीत कोणाला भेटले, 2 दिवसात मध्य प्रदेश सरकारनं काय केलं हा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला। त्यावरून बोलताना सुप्रिया सुळेंनी घरी जावं, स्वयंपाक करावा, दिल्लीत जा किंवा मसनात जा, मात्र ओबीसींना आरक्षण द्या असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला। मात्र त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पाटलांना सुनावलं तर आपल्या पत्नीवर झालेल्या अशा टीकेचा निषेध करण्यासाठी सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी एक ट्विट करत मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान काल नेमकं काय घडलं, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या आणि चंद्रकांत पाटील यांनी ते वादग्रस्त वक्तव्य काय केलं ज्याच्यावर आज चहूबाजूने टीका होतीये, बघूया। मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले, मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला। याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये। त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही ह्याच्यात ही खोटेपणा खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची। आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, चला म्हणतात दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे, दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण मध्य प्रदेशला। दिल्लीत जा नाही तर बसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या। चंद्रकांत दादा